मित्रांनो, आज मी तुम्हाला शिकवणार आहे ऑप्शन ट्रेडिंग कशी करायची। खूप लोक कन्फ्यूज असतात की ट्रेडिंग काय असतं आणि ऑप्शन ट्रेडिंग काय असतं। सर्वात आधी मी तुमचा हा डाऊट क्लिअर करतो। मित्रांनो, ट्रेडिंग म्हणजे काय? समजा तुम्ही टाटा मोटर्स कंपनीचा शेअर 5 रुपयाला खरेदी केला आणि पुढे जाऊन त्या शेअरची किंमत 10 रुपये झाली, तर तुम्हाला फायदा कितीचा झाला? 5 रुपयांचा। तर मित्रांनो, यालाच म्हणतात ट्रेडिंग। कोणत्याही शेअरला तुम्ही खरेदी केले आणि त्याचा भाव वाढल्यावर तो विकला, यालाच म्हणतात ट्रेडिंग। आता ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय? ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्ही कोणत्याही कंपनीचा शेअर न खरेदी करता त्या शेअरची प्रीमियम खरेदी करतात। तुम्ही प्रेडिक्ट करतात, म्हणजे तुम्ही भविष्यवाणी करतात की भविष्यात काय होणार आहे। भविष्यात एखाद्या कंपनीचा शेअरचा भाव वाढणार आहे की कमी होणार आहे। समजा तुम्हाला वाटते की प्राइस वाढणार आहे आणि तुम्ही वाढणाऱ्या प्राइसचा प्रीमियम खरेदी केला आणि प्राइस ही खरोखर वाढली तर तुमचा फायदा होईल, आणि जर प्राइस कमी झाली तर तुमचं नुकसान होईल। म्हणजे दोघं साइडने तुम्ही पैसे कमवू शकतात। मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये व्होलॅटिलिटी खूप जास्त असते। म्हणजे काय? हा जो ग्राफ आहे हा चटक्यात वरती पण जाऊ शकतो आणि चटक्यात खाली पण येऊ शकतो। म्हणून तुम्हाला फायदा पण तेवढाच होऊ शकतो आणि नुकसान पण तेवढे जास्त होऊ शकते। पण जर मित्रांनो तुम्ही योग्य प्रकारे ऑप्शन ट्रेडिंग शिकलात तर नक्कीच तुम्ही यातून पैसे कमवू शकतात। मित्रांनो, भारतातील मॅक्सिमम ट्रेडर्स हे ऑप्शन ट्रेडिंग करूनच पैसे कमवत असतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही करू शकतात। जर तुम्ही मार्केटमध्ये नवीन असाल तरी सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ समजणार आहे। जर तुम्ही स्टुडंट असाल, नोकरी करत असाल किंवा पार्ट टाइम तुम्हाला ट्रेडिंग करून पैसे कमवायचे असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा। मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत ऑप्शन ट्रेडिंग शिकवणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करून द्या, कारण आम्ही असेच कॉन्टेंट तुमच्यासाठी बनवत असतो। चला व्हिडिओला स्टार्ट करूया। सर्वात आधी समजून घ्या की आपला शेअर मार्केट जो आहे, शेअर बाजार जो आहे, तो सकाळी 9:15 ला चालू होतो आणि दुपारी 3:30 ला बंद होतो। या दरम्यानच आपण ट्रेडिंग करू शकतो। मित्रांनो, लोक ट्रेडिंग करण्यासाठी डीमॅट अकाउंटचा वापर करतात। जेव्हा तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करणार तेव्हाच तुम्ही ट्रेडिंग करू शकतात। भारतात असे अनेक ब्रोकर आहेत ज्यामध्ये तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकतात। जसं ग्रो आहे, अपस्टॉक आहे, झेरोदा आहे, एंजल वन आहे। तर मी माझा डीमॅट अकाउंट एंजल वन मध्ये ओपन केला आहे। जर तुम्हाला एंजल वन मध्ये डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी एंजल वन ची लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करा आणि 5 मिनिटात तुमचा डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या। जसं आपला बँक अकाउंट असतं त्याच प्रकारे डीमॅट अकाउंट असतं। बँक अकाउंट मध्ये जसा पैसा ठेवतो तसा डीमॅट अकाउंट मध्ये पण तुम्हाला पैसे ठेवावे लागतात आणि ते पैसे वापरून तुम्ही शेअर्स खरेदी करू शकतात। चला तर मित्रांनो, आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि लाईव्ह डेमो बघूया। मित्रांनो, एंजल वन मध्ये डीमॅट अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तुम्हाला या इथं F&O वर क्लिक करायचं आहे। F&O म्हणजे काय? फ्युचर अँड ऑप्शन। F&O च्या खाली तुम्हाला निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी अशा प्रकारच्या इंडायसेस दिसत आहेत। यांना काय म्हणतात? इंडायसेस। जसं निफ्टी म्हणजे काय मित्रांनो? निफ्टी मध्ये भारतातील 50 सर्वात मोठ्या कंपन्या समाविष्ट आहेत। आणि सेन्सेक्स म्हणजे काय? भारतातील 30 सर्वात मोठ्या कंपन्या सेन्सेक्स मध्ये समाविष्ट आहेत। इथे तुम्ही स्टॉक्स वरती क्लिक करून बघू शकतात की कोणत्या 30 मोठ्या कंपन्या सेन्सेक्स मध्ये आहेत। इथे निफ्टीवर क्लिक केल्यानंतर तुम्ही स्टॉक्स वर क्लिक करा। इथे तुम्ही बघू शकतात की निफ्टी मध्ये कोणत्या 50 कंपन्या समाविष्ट आहेत। मित्रांनो, आता तुम्ही लोकांना म्हणताना ऐकलं असेल की यार मार्केट आज खाली पडलं, मार्केट आज वर गेलं, तर ते कोणती गोष्ट करतात? ते गोष्ट करतात निफ्टी किंवा सेन्सेक्सची। जेव्हा निफ्टीची प्राइस कमी होते तेव्हा काय? मार्केट डाऊन आहे, आणि जेव्हा निफ्टीची प्राइस अप जाते तेव्हा काय? मार्केट अप साइडला आहे। ओके, एवढी गोष्ट लक्षात घ्या तुम्ही। आज काय मार्केट डाऊन आहे, आज बघा तुम्ही 0.04% नी मार्केट डाऊन आहे। रेड प्राइस दिसते तुम्हाला, म्हणजे काय? आज मार्केट हे डाऊन आहे। मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग आपण इंडायसेस मध्ये पण करतो आणि शेअर्स मध्ये पण करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की इंडायसेस मध्ये ऑप्शन ट्रेडिंग कशी करतात। आपल्याला काय करायचं? इथे निफ्टी वरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे निफ्टीचा चार्ट दिसेल। इथे चार्ट वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही निफ्टीचा चार्ट बघू शकता। इथे कशा प्रकारे निफ्टीचा चार्ट हा ट्रेड होतोय। मित्रांनो, इथं बघा 1 मिनिट तुम्हाला दिसतोय। हा इथं बघा, इथं काय? 1 मिनिट म्हणजे काय मित्रांनो? ही जी एक कॅन्डल आहे ही 1 मिनिटाची एक कॅन्डल आहे, अशा प्रकारे हे इंडिकेट करतं। समजा इथं मी 5 करतो तर काय झालं? 5 मिनिटाची एक कॅन्डल ही झाली आहे। ही जी एक कॅन्डल आहे ग्रीन किंवा रेड, ही काय? 5 मिनिटाची एक कॅन्डल बनते। ही कॅन्डल तुम्ही तुमच्या प्रकारे किती पण ठेवू शकतात, 15 मिनिटाची पण एक ठेवू शकतात। अशा प्रकारे तुम्ही मार्केट बघू शकतात। आता बघू शकता तुम्ही मार्केट कसं येतंय। मार्केट अशा प्रकारे खाली आलंय, अशा प्रकारे वर गेलंय, असं झिकझॅक वेने मार्केट हे चालू आहे। मित्रांनो, आता मी काय करतो? इथे 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर क्लिक करतो। ओके, आता मित्रांनो बघू शकतात मार्केट असं अप साइडला गेलंय आणि त्यानंतर मार्केट असं डाऊन येतंय। आता मित्रांनो, अप साइडला जातंय आणि डाऊन साइडला येतं, हे कसं ओळखायचं? हे बघा, जेव्हा मार्केट खालून वर जातं, ही जी लेवल बघा, याला म्हणतात मित्रांनो सपोर्ट। जेव्हा मार्केट वर जातं आणि वरून परत टच करून खाली येतं, याला म्हणतात मित्रांनो रेजिस्टन्स। ओके, तर तुम्हाला काय करायचंय? चार्ट मध्ये सपोर्ट अँड रेजिस्टन्स ओळखायचे आहेत। हे बघा मित्रांनो, इथं ही काय? ही सपोर्ट लाईन आहे, हे काय? रेजिस्टन्स आहे। इथं गेलं मार्केट, परत इथून खाली आलं, इथं गेलं मार्केट, परत इथून खाली आलं, म्हणजे काय? हा रेजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट आहे। जेव्हा परत ह्या लेवलला मार्केट येईल असं
पुढे फ्युचरमध्ये तर आपण इथं बाय करू शकतो. ओके, आणि परत इथं आलं वरती तर आपण इथं काय करतो, सेल करू शकतो. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला चार्ट हा ओळखायचा आहे. मित्रांनो, आता 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जर आपण बघितलं तर मार्केट खाली येतंय. म्हणजे काय, आपल्याला कळतंय की मार्केट आता वरती जाणार नाहीये, मार्केट इथं खाली येणार आहे. त्यामुळे आपण काय करू शकतो, सेलिंग साईडचा हा ट्रेड घेऊ शकतो. ओके, आता काय करायचं मित्रांनो, आपल्याला बॅक यायचंय. बॅक आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघा ऑप्शन चेन नावाचा प्रकार दिसेल. ह्या इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता इथं घाबरून जायचं नाही. इथं तुम्हाला काय खूप साऱ्या प्राइस दिसतील. आता मी तुम्हाला एकदम व्यवस्थित समजवतो. मित्रांनो, तुम्हाला इथे एक तारीख दिसते 18 ऑगस्ट 2024. हे काय एक्सपायरी डेट आहे. जी निफ्टी असते तिचं काय एक्सपायरी तारीख आहे. म्हणजे ह्या ज्या प्राइस दिसत आहेत तुम्हाला, या काय आहेत 18 ऑगस्ट पर्यंत झिरो होऊन जाणार आहेत. म्हणजे यांची व्हॅलिडिटी 18 ऑगस्ट पर्यंतच आहे. त्याच्या पुढची तारीख बघू शकता तुम्ही 25 ऑगस्ट आहेत. म्हणजे त्याच्या पुढच्या तारखेचे हे प्रीमियम आहेत. यांना काय म्हणतात मित्रांनो, प्रीमियम. म्हणजे काय, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये एका प्राइस वरती दाव लावू शकतो. आपल्याला वाटतंय की प्राइस वरती जाणार आहे तर त्या प्राइस वरती दाव लावू शकतो. आपल्याला वाटतंय प्राइस खाली येणार आहे तर त्या प्राइस वरती आपण दाव लावू शकतो. इथं बघा मित्रांनो, इथं तुम्हाला कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन दिसत आहेत. कॉल ऑप्शन म्हणजे काय, जेव्हा आपल्याला वाटतंय की मार्केट वरती जाणार आहे तेव्हा आपण काय खरेदी करतो, कॉल ऑप्शन. आणि जेव्हा आपल्याला वाटतंय की मार्केट खाली येणार आहे त्यावेळी आपल्याला काय करायचंय, पुट ऑप्शन खरेदी करायचं आहे. म्हणजे आपण दोघं साईडने पैसे कमवू शकतो. ओके मित्रांनो, इथे सेंटरला तुम्हाला एक प्राइस दिसते. ही काय, ही करंट निफ्टीची प्राइस चालू आहे. याला काय म्हणतात मित्रांनो, ATM. ओके, ऍट द मनी प्राइस. आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला इथं 50-50च्या गॅप मध्ये प्राइस दिसत आहेत. ह्या काय आहेत, ही प्राइस येऊन गेलेली आहे. म्हणून जेव्हा कॉल साईडने आपण घेतो तर हिला काय म्हणतो आपण, इन द मनी प्राइस. याला म्हणतो इन द मनी प्राइस. ही काय आहे, इन द मनी प्राइस. एक्झॅक्ट उलट या प्राइस येणार आहेत. म्हणून या पुट साईडच्या काय झाल्या, या पुट साईडच्या इन द मनी प्राइस झाल्या. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. अजून एकदा समजून सांगतो, ही सेंटरची प्राइस आहे, हिला ATM म्हणतात. म्हणजे काय, ऍट द मनी प्राइस. हिला काय म्हणतात, इन द मनी प्राइस. ही कोणती, इन द मनी प्राइस. कशासाठी, कॉलची इन द मनी प्राइस. ही येलो बॉक्समध्ये ही पण काय, पुट साईडची इन द मनी प्राइस आहे. ओके, आणि ह्या ज्या व्हाईट बॉक्समध्ये दिसत आहेत मित्रांनो तुम्हाला, ह्या काय आहेत, आउट द मनी प्राइस. ओके, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता मित्रांनो तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला वाटतंय की मार्केट वरती जाणार आहे तर तुम्हाला काय खरेदी करायचंय, कॉल साईडचं खरेदी करायचंय. आणि तुम्हाला वाटतंय मार्केट खाली येणार आहे तेव्हा तुम्ही काय खरेदी करायचंय, पुट साईडचं खरेदी करायचं आहे. ओके, एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता आपण स्टडी केल्यानुसार आपल्याला काय लक्षात आलंय की मार्केट हे खाली येणार आहे. त्यामुळे काय करणार आहे, आपण पुट साईडचा ट्रेड घेणार आहे. आता पुट साईडचा कोणता घ्यायचा, तर तुमच्या बजेटनुसार तुम्ही घेऊ शकता. तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये किती पैसे आहेत यानुसार तुम्ही घेऊ शकता. मी काय करतो, हे 25 वाला घेतो. ओके, 25 वरती मी क्लिक केलं, इथं बाय वरती क्लिक केलं. मित्रांनो इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, एक कॅरी फॉरवर्ड आणि एक इंट्राडे. कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय, समजा मी आज खरेदी केलं तर मी काय करू शकतो, ही जी तारीख आहे 18 ऑगस्ट पर्यंत होल्ड करू शकतो. त्याच्या पुढे होल्ड करू शकत नाही. म्हणजे मी 2-3 दिवस होल्ड करू शकतो. ओके, आणि इंट्राडे म्हणजे काय मित्रांनो, इंट्राडे म्हणजे मी आज खरेदी केलं तर मला आजच विकावं लागणार आहे. एवढी गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. पण तेवढी रिस्क आपण घेणार नाहीये. आपल्याला काय करायचंय, कॅरी फॉरवर्ड वरतीच खरेदी करायचं आहे. ओके, आता काय इथं लॉट साईज टाकायचंय. मी इथं 1 टाकतो. 1 टाकल्यानंतर बघू शकतात मित्रांनो आपल्याला एवढे पैसे लागतायत. आता तुम्हाला लॉजिक समजवतो. हे बघा, जेव्हा आपण 1 लॉट खरेदी करतो आपण 65 क्वांटिटी खरेदी करतो. म्हणजे 25 गुणिले 65 तुम्हाला ही प्राइस भेटून जाईल. म्हणजे काय, म्हणजे मित्रांनो 1 लॉट मध्ये आपण 65 क्वांटिटी खरेदी करतो. समजा मित्रांनो इथं 25 चालू आहे, ही 30 रुपये झाली तर गुणिले 65 एवढे तुम्हाला इथं पैसे द्यावे लागतील. ओके, अशा प्रकारे तुम्हाला पैसे लागतात. 1 लॉट म्हणजे काय, 65. आता मित्रांनो इथं तुम्हाला 2 ऑप्शन दिसतात, एक लिमिट आणि एक मार्केट. लिमिट म्हणजे काय, आता मला वाटतंय मित्रांनो की ही जी प्राइस आहे ही जेव्हा आता 25 चालू आहे बरोबर, ही जेव्हा 22 वरती येईल तेव्हा हा ट्रेड एक्झिक्यूट व्हावा. तेव्हा काय होईल, 22 वरती प्राइस आली की एंजल ऍप काय करेल, ऑटोमॅटिक ट्रेड एक्झिक्यूट करेल. आणि मार्केट प्राइस म्हणजे काय, सध्या प्राइस किती चालू आहे 25, तर 25 प्राइस असतानाच हा ट्रेड हा बाय होऊन जाईल. तर आपल्याला काय करायचं, आता मी 25 वरती जाऊ देतो आणि इथं प्लेस ऑर्डर वरती क्लिक करतो. इथं काय करायचं, तुम्हाला कन्फर्म वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो आता हा ट्रेड तुम्हाला इथं दिसतोय बरोबर, पोझिशन वरती तुम्हाला हा ट्रेड दिसतोय. म्हणजे काय, आपण पोझिशन घेतली आहे बरोबर. आपला प्रॉफिट तुम्हाला चालू आहे तो इथं दिसतोय की प्रॉफिट किती चालू आहे, 16 रुपये हा प्रॉफिट चालू आहे बरोबर. पण मित्रांनो तुम्ही काय केलं, आता तुम्हाला वाटतंय की यार मी बाहेर जातोय, माझा जास्त लॉस नको व्हायला, म्हणून तुम्ही काय केलं, स्टॉप लॉस लावू शकतात. म्हणजे काय, 25 आहे प्राइस आता, तर मी काय करतो आता स्टॉप लॉस लावतो. स्टॉप लॉस म्हणजे काय, म्हणजे मी काय करू शकतो की समजा 20 प्राइस आली तोपर्यंतच माझा ट्रेड हा होल्ड राहावा. 20 प्राइसच्या खाली गेली तर माझा ट्रेड हा सेल होऊन जावा. तर मी काय करतो आता स्टॉप लॉस लावतो. म्हणजे स्टॉप लॉस नावाचाच अर्थ आहे की स्टॉप लॉस. ओके, आता मी काय करतो, स्टॉप लॉस वर क्लिक करतो. इथं बघा मित्रांनो, इथं प्राइस टाकू शकता तुम्ही. मी काय करतो, इथं 20 रुपये टाकतो.
ओके, स्टॉप लॉस थोडा जास्त अंतराने टाकायचं मित्रांनो, कारण की ही जी प्राइस 25 चालू आहे ही केव्हा 24 येऊन लागेल, म्हणून 24 वरती नाही ठेवायचा, ऍटलीस्ट 3-4 पॉईंट खाली ठेवायचा आहे. ओके, आता मी इथं 20चा ठेवतोय. ओके, इथं सेल ऑर्डरवरती क्लिक करायचंय तुम्हाला, परत एकदा क्लिक करायचंय. आता मित्रांनो इथं ऑर्डरवरती दिसेल तुम्हाला 20 रुपयाचा स्टॉप लॉस लागलेला आहे, म्हणजे जेव्हा ही प्राइस जी आहे ही 25 रुपये चालू आहे, जेव्हा ही 20 रुपयावर येईल, जेव्हा हा लॉस व्हायला लागेल तेव्हा 20 वरती काय होईल, ऑटोमॅटिकली पोझिशन एक्झिट होईल. ओके, आता पोझिशन काय चालू आहे बघा तुम्ही, आपला प्रॉफिट होतोय चांगल्या प्रकारे, पण आता आपल्याला एक्झिट करायचं. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचंय मित्रांनो, आता आपल्याला हे सेल करायचंय. तर ऑर्डरवरती क्लिक करायचंय, इथं तुम्हाला आधी स्टॉप लॉस काढून घ्यायचं आहे. इथं काय करायचंय, कॅन्सल ऑर्डरवरती क्लिक करायचंय. ओके, आणि पोझिशनवरती क्लिक करायचंय. आता इथं आपल्याला प्रॉफिट बुक करायचंय, तर आपण काय करू शकतो, इथं क्लिक करून आपल्याला एक्झिट वरती क्लिक करायचंय. एक्झिट वरती क्लिक करून मार्केट प्राइस वरती क्लिक करायचंय आणि परत एक्झिट वरती क्लिक करायचंय. आता मित्रांनो हा झाला आपला प्रॉफिट बुक झाला. आपला प्रॉफिट कितीचा बुक झाला, 55 रुपयाचा प्रॉफिट बुक झाला. मित्रांनो एक ऑर्डरसाठी एंजल मध्ये तुम्हाला 20 रुपये लागतात, म्हणून काय करायचंय, जेव्हा 20 रुपयापेक्षा जास्त फायदा होईल तेव्हाच तुम्हाला पोझिशन एक्झिट करायची. तुम्ही 20 रुपयापेक्षा कमी नफा घेणार तेव्हा तुमचा तर ब्रोकरेज मध्येच पैसा जाईल, म्हणून काय करायचंय, 20 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट दिसला की एक्झिट मारून घ्यायचंय. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही एंजल वन ऍप मध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू शकतात. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकतात. तुमचं डीमॅट अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एंजल वनची लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करा आणि तुमचं फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.